दरम्यान मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अपडेट देण्यासाठी माझे सहकारी चंदन पुजाधिकारी आपल्यासोबत नाशिकमधून जोडले गेलेत। चंदन, आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी साधारण 10:15च्या दरम्यान तपोवन परिसरात असलेल्या हेलिपॅड या ठिकाणी येणार आहेत आणि त्या ठिकाणून त्यांची रॅली जी आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे। सुमित, आपण बघतोय की बंदोबस्त जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी लागलेला आहे, बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। रस्त्याच्या एका बाजूला पंतप्रधानांची रॅली जी आहे ती एकीकडे जाणार आहे, तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नाशिककर देखील पंतप्रधानांना या ठिकाणी बघू शकणार आहेत। या ठिकाणी काही ढोल पथकांचे कार्यक्रम देखील असणार आहे। ढोल पथक या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम बघत पंतप्रधान नरेंद्र मोदी ही संपूर्ण रॅली करणार आहे। सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। काही विद्यार्थी जे आहेत ते आपली कला जी आहे ती या ठिकाणी सादर करणार आहेत। एका बाजूला पंतप्रधानांचा ताफा जो आहे तो रस्त्याच्या एका बाजूने जाणार आहे, तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नाशिककर जे आहेत ते पंतप्रधानांना बघू शकणार आहेत। बंदोबस्त जो आहे तो पूर्ण या ठिकाणी लागलेला आहे। आपण बघू शकतो की जर रॅलीसाठी जरी लोकांना आतमध्ये सोडलं जात असलं तरी त्यांची पूर्ण तपासणी केल्याशिवाय, त्यांच्याकडे काय साहित्य आहे, काय सामान आहे त्याची पूर्ण चौकशी आणि तपासणी केल्याशिवाय आतमध्ये पाठवलं जात नाहीये। आणि त्याच्यामुळे आजचा पंतप्रधानांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे। अत्यंत महत्त्वाचा दौरा आहे, म्हणूनच पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। तर दुसरा